एक गरीब बाप आणि त्याची हृदयस्पर्शी कथा। एका संध्याकाळची तरी अंदाजे 8 वाजले होते। हॉटेलमध्ये आम्ही 3 मित्र बसून चहा घेत होतो। आमच्या समोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि 10 वर्षाची मुलगी बसलेली होती। त्या व्यक्तीचा शर्टही फाटका होता। शर्टची वरची 2 बटणे गायब होती। मळकी पॅन्ट थोडीफार रस्ता खोदणारा वेठबिगारी असावा, पण मुलींनी छान 2 वेण्या घातलेल्या होत्या। फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता। तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद होता आणि कुतूहलही होतं। ती सगळीकडे डोळे मोठे करून फडफड पाहत होती। डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुळगुळीत सोफा, ती अगदी सुखावलीच होती। वेटरने 2 स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले। त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक डोसा आणा असे सांगितले। मुलीचा चेहरा तर अजूनच खुलला। वेटर म्हणला, आणि तुमच्यासाठी काय आणू? नाही, मला काही नाही। डोसा आणला। चटणी सांबर वेगळा, गरमागरम मोठा फुललेला। मुलगी डोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत पाणी पित होता। तेवढ्यातच त्याचा फोन वाजला। साधा फोन होता। आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात। फोनवर आवाज बरोबर येत नव्हता, म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले। मग तो मित्राला सांगत होता, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, म्हणूनच तिला हॉटेलला घेऊन आलो आहे। जर शाळेत तुझा पहिला नंबर आला तर तुला वाढदिवसाला हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन असं म्हणलं होतं। ती डोसा खात आहे। मित्र म्हणाला, छान। अरे तू काय खात आहेस? मी काहीही बोललो नाही। दोघांना हॉटेलमध्ये कुठे परवडणार आहे? घरी पिठले भात आहे माझ्यासाठी। त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्धच झालो। बाप कसाही असो, श्रीमंत असो किंवा गरीब, बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल। मी काउंटरवर चहाचे आणि त्या 2 डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले, अजून एक डोसा आणि चहा त्या टेबलवर पाठवा। जर पैसे नाही असे विचारले त्याने, तर त्यांना असे सांगा की तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना, तुमची मुलगी शाळेत पहिली आली। आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकले आहे, म्हणून आमच्या हॉटेलकडून खास असाच अभ्यास कर म्हणावे। याचं बिल नाही, पण कृपया करून फुकट हा शब्द वापरू नका। त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला। मी बाहेरून बघतच होतो। बाप थोडा कावराबावरा झाला आणि म्हणाला, मी एकच डोसा म्हणालो होतो। तेव्हा हॉटेलचे मॅनेजर म्हणाले, अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली हे आम्ही ऐकले आहे, म्हणून आमच्या हॉटेलकडून तुम्हा दोघांना फ्री। बापाच्या डोळ्यात पाणी आलं। मुलीला म्हणाला, बघ असाच अभ्यास केला तर काय मिळेल? बाप वेटरला म्हणाला, हा डोसा बांधून द्याल का? मी आणि माझी बायको दोघं बी अर्धा खाऊ। तिला कुठे असं खायला मिळतंय? आणि आता माझ्याही डोळ्यात खळकन पाणी आले।